श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या 9 दिवसात काय करावे आणि काय करू नये. 22 सप्टेंबरला घटस्थापना आहे. जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत. नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात. शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैद्युती योग निषिद्ध मानले जातात. पहिल्या दिवशी प्रतिपदा स्थिती कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आहे आणि विधीनुसार करावे. शारदीय घटस्थापना 2025 तारीख 22 सप्टेंबर 2025. शुभ मुहूर्त सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:38 या वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता. याशिवाय दिवसभरात चित्रा नक्षत्र आणि वैद्युती योग वगळतात घटस्थापना करू शकतात. दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा. आरती दोन्ही वेळा करावी. सकाळी संध्याकाळी न चुकता आरती करावी. घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करत देवीच्या आरती करावी. दुर्गा सप्तशतीचे पठण करा. माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा. यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा. कुणाचाही राग करू नका. कोणाचेही कटू वचनांनी निंदा नालस्तित करू नका. काय होतं की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही. नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते. तपस्यासह आत्मसंरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करणे ही शुभ मानले जाते. हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो. हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता. असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकता. दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रामधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आवर्जून करावी. वर्षातून 2 वेळा हे सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लाभते. ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री. या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याचे प्राप्त होते. पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिलेच पाहिजे. विशिष्ट या काळात दररोज अंघोळ करा. स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा. त्यामुळे घरात आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो. त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न. स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान 2 तरी हिरव्या बांगड्या घालाव्यात. नवरात्रीच्या दिवसात काय करू नये. जलकलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका. ती विझणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकूनही वात विझली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होत शकतं. त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत. का आपण चित्रपटामध्ये टीव्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असतं की आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो. त्यामुळे आपल्याला तसे वाटतं. वात विझले किंवा दिवा विझणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं. विझणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. आपण उपवास पकडला असाल तर पूर्णपणे उपाशी राहू नये. फास्ट फ्रेडीसली
उपवास करावे. जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत. पूर्णपणे उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये. उपवास केले किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेये घेऊ नका. तामसिक पदार्थ खाऊ नका. कांदा, लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात. नवरात्री दरम्यान दाढी करू नका. केस कापू नका. नखे कापू नका. कोणाबद्दल कठोर वागू नका. राग टाळा. ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा. घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या. कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते. साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण, कांदा, मांस याचं सेवन करू नये. शक्य झालं तर या नियमाचे पालन अवश्य करावा. तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ पठण करणार आहात आणि तुम्ही उपाशी पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा, लसूण खाऊ नये. जर तुमच्या घरात कलश स्थापना, अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण केलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नका. घरात कोणी ना कोणी असावं. घराला अगदी कुलूप लावून, दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये. आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे. काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गा ची पूजा अर्चना करू नये. त्याऐवजी लाल, पिवळ्या रंगाचे कपडे घाला. हिरव्या, निळ्या रंगाचे कपडे घालू शकता. देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे. हल्ली नवरात्रमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात. हे लोक आवडीने अशा गोष्टीचे पालन करत असतात. उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल, बूट आणि बेल्टचा वापरही करू नये. या दिवसांमध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो. त्यामुळे चप्पल, बूट, बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो. या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे. विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फल खावेत. या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान 9 दिवसांपर्यंत धान्याचे सेवन करू नये. तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, राजगिरा, फळ, भेंडी, सेंधा, मीठ, बटाटा किंवा शेंगदाणे याचे सेवन करू शकता. उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठण करताना कोणाशी बोलू नये. असे केल्यास पूजा अपूर्ण मानली. स्तोत्राचे, मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे. यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे. आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे. मन लावून भक्तिभावाने पूजा करावी. तीच पूजा माता भगवतीलाही आवडते. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये. शांत घरात दिवसभर आनंद आणि समृद्धी. नवरात्री 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद किंवा मारामारी टाळा. घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या. कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे. घरातील स्त्रियांचा आदर करा. घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या. कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये